तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीनशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही फर्स्ट पार्टमध्ये बघितलं, आपण आलतो मामाच्या गावाला आणि देवीच्या मंदिरावर सुद्धा गेलतो. आणि पुन्हा आपलं ठरलं पहा मामाच्या शेतात जाऊन खिचडी करायचं. आणि मित्रांनो, आपली मावशी पण येणार होती पहा, ती परभणीला असते आणि ती येणार होती खिचडी करायला. मित्रांनो, आम्ही सगळे जाऊ लागलात पहा मामाच्या शेतामध्ये प्रकारे निघालात पहा. आणि मित्रांनो, एवढी छोटी असून कशी चालू लागली बघा, तुरू एकटीच. आणि मित्रांनो, पोहोचलात पहा शेतामध्ये. मस्त प्रकारे इथं टोमॅटो होता, मस्त प्रकारे इथं मिरच्या होत्या आणि तिकडं आणि साईडलाच कारले पण लावलेले होते पहा. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही कसे लावलेत पहा. मित्रांनो, दोरीला बांधू सगळं. मित्रांनो, एवढं सगळं आपल्या मामाचं शेत आहे पहा. मित्रांनो, इथं एक विमान होतं पहा, जाता जाता दिसलं. म्हटलं तुम्हाला दाखव, दिसायला का नाही मित्रांनो, एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा कसं चाललंय मित्रांनो विमान. आणि मित्रांनो, काय नाही पहा, मस्त प्रकारे सगळं चालू लागलं. मित्रांनो, हो का, इथं मामाच्या शेतात फुलाचे पण झाड होते, किती छान फुलं आहेत पहा या झाडाला. मित्रांनो, पुन्हा आपल्याला खिचडी करायची होती, त्याच्यासाठी मामी आणि रुद्र मित्रांनो मिरच्या तोडू लागले पहा. आणि मित्रांनो, हे आपल्या मामाच्या शेतामध्ये इकडं साईडला एवढी सारी मस्त प्रकारे मेथी केलती आणि मेथी लावली होती आणि पुन्हा कोथिंबीर होती. आणि मित्रांनो, तेवढ्यातच आपली मावशी आली. सगळे बसले मस्त प्रकारे मित्रांनो आणि इथं खिचडी करायची तयार चालू होती. मामी मस्त जाम खात बसली होती. मित्रांनो, हे ब्लॉग थोडा मोठा व्हायला आहे, त्याच्यामुळे आपण याचा पार्ट 3 बनवणार आहोत. पहिला तर मंदिरावरचा झाला, त्यासाठी मित्रांनो तुम्ही पार्ट 3 बघायला विसरू नका. भेटू पुढच्या पार्ट 3 मध्ये. धन्यवाद.